वळूया पुढच्या बातमीकडे। महायुतीमध्ये फारच इंटरेस्टिंग घडामोडी सुरू आहेत। ठाण्यात स्थानिक भाजपला एकनाथ शिंदे नको आहेत। गणेश नाईकांवर तिथे शिवसेनेला रोखण्याची जबाबदारी आहे। पुण्यात भाजपला अजित पवार नको झालेत। चिंचवडमध्ये अजित दादांच्या जनसंवादला भाजपनं जन की बात मधून उत्तर देणं सुरू केलंय। या शीतयुद्धात हे तीन पक्ष एकमेकांचं नुकसान करणार की वरिष्ठ नेते यातून काही मार्ग काढणार, याचाच आढावा घेणार हा पुढचा स्पेशल रिपोर्ट। भारतीय जनता पार्टीचा चप्पा 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 अरे कोण म्हणतो येणार नाही, अरे कोण म्हणतो येणार नाही। अभी नहीं तो कभी नहीं, चप्पा चप्पा भाजपा, या घोषणा सुरू आहेत ठाण्यामध्ये। हे घोषणा देणारे आहेत ठाण्यातले भाजप कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवार। अभी नहीं तो कभी नहीं, नहीं तो कभी नहीं। हे त्याच ठाण्यात सुरू आहे जिथे गणेश नाईकांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला शिंगावर घेण्याचा भाजपचा प्रयत्न सुरू आहे। निमित्त होतं ठाणे मनपासाठी भाजपचं शिबिर। इथे इच्छुक उमेदवारांनी एकच गर्दी केली होती। एकशे 31 जागांसाठी 18 मंडळातून 416 इच्छुकांनी या कार्यशाळांमध्ये सहभाग घेतला। स्थानिक भाजप नेत्यांनी तर स्वबळाचा नाराज देऊन टाकला। आम्ही कायम तयारीत असणारी संघटना आहे। 365 दिवस आपलं सैन्य तयार असलं पाहिजे। सर्व ठिकाणी लढण्याची वेळ आली तर ती लढण्याची तयारी असली पाहिजे आणि त्या दृष्टीने देखील ही कार्यशाळा जी आहे ती खूप मोठ्या उत्साहामध्ये कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पार पडली। ज्या कार्यकर्त्यांनी लोकसभेसाठी काम केलं, युतीचा उमेदवार निवडून आला, ज्या कार्यकर्त्यांनी विधानसभेचं काम केलं, ठाणे शहरात 3-4 उमेदवार युतीचे निवडून आले, तर त्या कार्यकर्त्यांना सुद्धा कुठेतरी संधी मिळावी अपेक्षा असते। आणि 23 आणि 85 109 इथे जर कार्यक्रम संपलेला असेल तर आम्हाला पक्षाच्या कार्यकर्त्यांना थोडा न्याय कसा द्यावा याबद्दल आमच्या मनामध्ये चिंता आहे। येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये जास्तीत जास्त ताकदीने भारतीय जनता पार्टीने लढलं पाहिजे। या दृष्टिकोनाने कार्यकर्त्यांची बूथ रचना कशी आहे, शक्ती केंद्रांची रचना कशी आहे, त्या संदर्भातली ही बैठक आहे। महत्वाचं म्हणजे शिवसेनेच्या ठाण्यातील माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची 24 तासांपूर्वीच आनंद आश्रमात बैठक झाली होती। त्या बैठकीत शिवसैनिकांनी भाजप पदाधिकारी काम करू देत नसल्याच्या तक्रारी केल्या आणि शिवसेनेने स्वबळावर लढावं असा आग्रह धरला। खासदार नरेश म्हस्के यांनी या पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केल्याचं कळतंय। मुंबई सोडल्यानंतर माझी जी अधिकची माहिती आहे की मुंबईच्या व्यतिरिक्त महायुती कुठेही लढणार नाही आणि मुंबईमध्ये पण त्यांना का लढावं लागतोय, कारण दोघांना माहिती आहे का यांचे डिपॉझिट जप्त होतील म्हणून हे कंपल्शन म्हणून घेऊन लढतायत। म्हणजे यांचं काय प्रेम आहे असं नाही। आणि तुम्ही बघा आता जसं आमच्या बाबतीत झालं होतं, जबड्यातून आम्ही काढू असे बोलणारे, आता बघूया कोण कोणाच्या जबड्यातून, ठाण्यामध्ये कोण कोणाच्या जबड्यात हात घालतोय, पुण्यामध्ये कोण कोणाच्या दुसऱ्या ह्याच्यामध्ये जबड्यामध्ये हात घालण्याचा प्रयत्न करतो, हे सर्व तुम्हाला दिसेलच दिसेल। आणि म्हणून हे जे आम्ही म्हणतो महायुतीमध्ये काही अलबेल नाही, सत्तेसाठी सर्वजण चिकटलेली लोक आहेत। सत्ता जाते असं जर त्यांना वाईट माहीत पडलं तर हे सर्व वेगवेगळे झाल्याशिवाय राहणार। जी गोष्ट ठाण्यात तीच गोष्ट पुण्यात। भाजपचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या चिंचवडमध्ये अजित पवारांचा जनसंवाद सुरू। त्याने अस्वस्थ झालेल्या भाजपने जन की बात मधून उत्तर दिलंय। महायुतीत भाजप मोठा पक्ष असला तरी अजित पवारांनी शासकीय यंत्रणेला हाताशी धरत आगामी महापालिकेची मोर्चे बांधणी सुरू केली आहे। याची धास्ती भाजपने घेतली आहे। आमदार आपल्या दारी त्यावेळेस पण शासकीय यंत्रणाच होत्या आणि फक्त मी हेडिंग बदललंय, बाकी काहीच नाहीये। तुम्ही चांगलं उत्तर दिलंय जन की बात मधून। जन की बात मधनं उत्तर नाहीये, लोकांची कामं करायचा आम्ही प्रयत्न करतोय आणि जे प्रशासन असल्यामुळे, नगरसेवक नसल्यामुळे जे लोकांचे प्रश्न प्रलंबित आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करतोय। भाजपमधील वरिष्ठ नेते मात्र सामंजस्याचा सल्ला देत आहेत। माननीय मुख्यमंत्र्यांनी 6 विभागीय बैठकीमध्ये सर्व पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत। महायुतीमध्ये मतभेद आणि मनभेद होणार नाही याची काळजी घ्यायची आहे। कोणत्याही नेत्यांनी महायुतीबद्दल कुठलंही स्टेटमेंट करू नये। मैत्रीपूर्व लढताना कुठलंही असं तुम्ही प्रचाराच्या वेळी, प्रसाराच्या वेळी, समोर निवडणुकीमध्ये आले असताना कुठेही त्या ठिकाणी चुकीचं वागायचं नाही, कोणाचाही मतभेद तयार करायचा नाही, मोठ्या भावाच्या भूमिकेत आपण राहायचं, या सूचना आमच्या सर्व कार्यकर्त्यांना दिल्या आहेत। ठाण्यामध्ये स्थानिक भाजपला एकनाथ शिंदे नको आहेत तर पुण्यात भाजपला अजित पवार नको झाले आहेत।
ठाण्यात भाजप शिवसेनेत शीतयुद्ध सुरू आहे, तर पुणे पिंपरी चिंचवडमध्ये भाजप राष्ट्रवादीत. अशा वातावरणात महायुतीची नौका पार करण्याचं आव्हान देवाभाऊ, एकनाथ भाई आणि अजित पवारांसमोर असेल. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.